हॅलो हॅलो. जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम लोचनी
हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा
संकल्पाची माया संसाराची ही बिले अनवते तैसेची राहावे ही बिले अनवते तैसेची राहावे चित्त आजू जागे समाधान चित्त 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 आजू जागे
अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम दुसरे मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक प्रस्तुत प्रसंगी याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्रसंगी परमशील वैराग्य मूर्ती देवचे संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आज आपण सेवेकरता निवडलेला अभंग अत्यंत प्रासादिक व महत्वाचा आणि गोड आहे आपल्या सर्वांच्या परिचयातील असून व सर्वांच्या पाठीतील आहे तर तुकाराम महाराजांना भगवान परमात्म्याचे भक्ती आवडणाऱ्या भक्तीचं चिंतन करणारा अभंग असून भगवान परमात्मा त्यांना अशी भक्ती आवडती हीच भक्ती आवडती याची थोर भक्ती आवडती देवा देवा आवडती ह्याची थोर भक्ती जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी जोर दिला याची आचकार शब्द वापरला त्यांनी आचकार शब्द वापरला आणि जोर दिला का भगवंताला हीच भक्ती आवडते हीच भक्ती आवडते म्हणजे काय अजून दुसरी म्हणजे भक्ती 4 प्रकारच्या असतात परंतु देवाला हीच भक्ती आवडते हीच भक्ती आवडते म्हणजे काय तर असं समजा एखाद्याला गाणं आवडतं आता एखादा म्हणेल महाराज मला गाणं आवडतं गाणं आवडतं म्हणजे काय तर त्या ज्या गायकाने ते गाणं ज्याच्या आश्रित आहे जो गायक ते गाणं गातो पर्यायाने तो गायकच आवडतो तसं एखादा म्हणेल महाराज मला पक्वाद आवडतो पक्वाद आवडतो म्हणजे जी वादक जे ज्याच्या आश्रित ती कला आहे ती कला जी आवडती म्हणजे तो पक्वादच म्हणजे वादकच आवडतो
आता एखादा म्हणेल महाराज मला कीर्तन आवडतं. आता कीर्तन आवडतं जर म्हणलं तर आता ज्या म्हणजे श्रोत्याला ज्या कीर्तनकाराची अपेक्षा असते, ज्या कीर्तनकाराकडून त्यांना ते कीर्तन अपेक्षित असतं, ते कीर्तन ज्या कीर्तनकाराकडून श्रवण होतं म्हणजे पर्यायाने ते कीर्तनकार विशेष तत्वाने आवडतात. तसं भगवंताला म्हणजे भगवंताला जी भक्ती ही वाक्याच्या जसं कीर्तनकाराला म्हणजे कीर्तनकार कीर्तन करतो त्या श्रोत्याला ज्या श्रोत्याला जो कीर्तनकार आवडतो म्हणजे पर्यायाने कीर्तनकार आवडतो. कीर्तनकार आवडतो म्हणजे सारे कीर्तनकार आवडत नाही, समजायला समजे कीर्तनकार आवडत नाही. आता तुम्ही जर म्हणाल प्रत्येकाची वेगवेगळी निवड असते, प्रत्येकाला वेगवेगळं कीर्तनकार आवडतो आणि समजायला जर सारेच आवडले असते, समजायला जर सारेच कीर्तनकार आवडले असते तर समजे कीर्तनकाराचे समजे सारखेच राहिले असते. कीर्तनकार आवडतो, कीर्तनकार आवडतो म्हणजे कीर्तन आवडतो म्हणजे कीर्तनकार आवडतो, पर्यायाने कीर्तनकार आवडतो. आणि वादक म्हणजे पक्वाद आवडतो म्हणजेच पर्यायाने वादक आवडतो. तसं भगवंताला भक्ती म्हणजे काय तर भक्ती करणाऱ्या ज्या भक्ताची भक्ती कोणाची आश्रित आहे, भक्ती अशी सेपरेट नाही. ज्या भक्त त्या प्रकारची भक्ती करतो तो भक्त देवाला आवडतो. माझं बोलणं लक्षात येतं का? पर्यायाने कीर्तनकार आवडतो म्हणजे कीर्तन आवडतो म्हणजे कीर्तनकार आवडतो, पक्वाद आवडतो म्हणजे पक्वाद वादक आवडतो. तसं भगवंताला अमुक एक भक्ती म्हणजे तिथं या विषमता आली का अमुक एक भक्त आवडतो आणि अमुक एक भक्त आवडत नाही. मग देवाच्या ठिकाणी विषमता आहे का हो? देव कोणी म्हणत का विषम नाही. मग देव विषम नाही परंतु देवाची जी क्रिया आहे ही विषमतेची दिसते. देव जी क्रिया करतो ती विषमतेची दिसते परंतु त्याचं फल मात्र सम आहे. देव क्रिया विषमतेची करतो. एखादा मनुष्य त्याची क्रिया सम आहे पण त्याची क्रिया जरी सम असली पण त्याचं फल हे विषम असतं. जसं 2 मिनिटं बाजूला घेऊन विषय म्हणजे मी इथूनच बोलतो पण 2 मिनिटं बाजूला विषय मध्ये तुकाराम महाराजांना या महाभंगातून असं सांगायचं आहे की देवतांना भगवंताला निर्गुण निराकार परमात्म्याला फक्त हीच भक्ती आवडती. अशी भक्ती करणारा भक्त हा विशेष तत्वाने आवडतो. मग एक भक्त म्हणजे तो भक्त आवडतो म्हणजे दुसरा वर्ग भक्ती करणारा पण तो भक्ती करणारा वर्ग देवाला आवडत नाही, फक्त तीच भक्ती. जसे ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचे 4 मार्ग सांगितले, एक अर्थ भक्त, एक जिज्ञासू भक्त, एक अर्थार्थी भक्त आणि एक ज्ञानी भक्त. आता एक वडील असतात त्यांची 4 मुले खेळत असतात. आता हे 4 सांगायचे म्हणजे भक्ती कोणची श्रेष्ठ आहे नेमकी तर ते वडील येत असतात, ही मुलं खेळत असतात. त्यांनी येताना 4 आंबे आणले तर लांबून दुरूनच वडिलांना मुलांनी पाहिलं. ज्यावेळेस मुलांनी वडिलांना लांबून पाहिलं त्यांच्या हातात आंबे दिसले तर एक पोरगा पळतच गेला आणि तो आंबा मागायचा हट्ट धरू लागला. दुसरा मुलगा गेला आणि तो फक्त त्यांच्याकडे पाहून रडू लागला. त्यांनी दोघायला 2 आंबे दिले. पण तिसरा आहे ना त्यांच्याकडे पाहत होता पण तिकडे गेला नाही, जागेवर थांबला. मग तो जागेवर थांबल्यामुळे काय झालं, वडील जवळ आले आणि जो तावता होता तो खेळत होता. जे खेळत होता ते खेळत मग्न होता म्हणजे त्याला कशाची अपेक्षा नव्हती, आंब्याची अपेक्षा नव्हती आणि कशाचीच नव्हती. तो एकदम मग्न खेळत होता. म्हणजे जो पहिला होता तो अर्थ भक्त होता, दुसरा होता तो जिज्ञासू भक्त होता. जिज्ञासू भक्त म्हणजे भगवंताकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. अर्थ भक्त म्हणजे हिसकून मारून तसं वश करून म्हणजे बळजबरी करायची भगवंताला आणि मग ती मिळवायचं. म्हणजे जसं मी देव तुला आमक करतो तुम्हाला असं कर. आणि जो चौथा तिसरा भक्त आहे, तिसरा भक्त हा फक्त आहे ना आपलं जे कार्य इच्छित कार्य म्हणजे देवा मी तुला हे देईन ते देईन, देवाला हे देईन ते देईन अपेक्षा करतो फक्त द्यायची पण देवाकडून इच्छित कार्य करून घेतो. तसा चौथा भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. देवाला फक्त तोच भक्त आवडतो. जो ज्ञानी भक्त आहे तो देवाला आवडतो. म्हणजे ज्याचं निष्काम कर्म आहे, ज्याला कशाची इच्छा राहिलेली नाही, तो फक्त काय करतो भगवंताची भक्त करतो. त्याला भगवंत मिळाला पाहिजे, त्याला मुक्ती मिळाली पाहिजे, त्याला ज्ञान मिळालं पाहिजे, त्याला कशाची चिंता नसती. भावे गावे गीत भावे गावे गीत
आले गावी चित्त शुद्ध करोनी या चित्त शुद्ध करोनी या चित्त अमुक एक आवडतं देवाला आणि अमुक एक भक्त आवडत नाही. म्हणजे देवापाशी विषमता आली. आता विषमता आली म्हणजे हा सापेक्षवाद झाला. आता सापेक्षवाद म्हणजे तुकाराम महाराजांनी पूर्वीच लिहून ठेवला. आता लोक विज्ञानाच्या नावानं खपवतात. आता जर आपण गुगलवर सर्च जर केलं तर सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मानला तर लगेच उत्तर येतं की आईन्स्टाईनने मानला. परंतु आईन्स्टाईन आत्ताच आहे आणि तुकाराम महाराजांनी हा पूर्वीच कधीतरी लिहून ठेवला. म्हणजे जर संताचं आहे तर संताचं सांगावं. लोक आता संताचं घेतात आणि आपल्या नावाने खपावतात. परंतु सापेक्षवाद असं म्हणजे असतो बघा तुम्ही. मी तुम्हाला दृष्टांत देतो 2 मिनिटं. त्या बिहार राज्यामध्ये एक बातमी छापून आली. दंगल घडली तिथं. बातमी छापून आली. ज्याच्या हातात पेपर पडेल तो दंगल घडू लागला. काचा करणं, टायर जाळणं. पण कार्यकर्त्याला म्हणजे बातमी काय होती माणसांनी बातमी काय होती तर त्या वृत्तपत्राला अशी बातमी छापून आली होती का या राज्याचे अर्धे आमदार गाढव आहेत. मग ही बातमी जेव्हा न्यूजपेपर ज्याच्या हातात पडन तो प्रत्येक दंगल घडू लागला. काचा फोडणं चालू झालं, टायर जाणं चालू झालं, गाड्या मोर्चे काढणं, पेपराची होळी केली. म्हणजे लोकशाहीच्या नियमाप्रमाणे जे जे करावं लागतं दंगलीसाठी ते इत्यंभूत पार पडलं. तुम्ही म्हणसान कार्यकर्ते कुठेही कमी पडले नाही. कार्यकर्ते कुठेही कमी पडले नाही आणि कमी पडले तरी त्यांना कोणी ठेवीत नाही. पण त्यांना मेळ लागत नव्हता की याच्यात आपला आहे का म्हणून बॉस. मग त्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची काचा फोडल्या, खुर्च्या मोडल्या, त्या संपादकाला पकडलं, 20 लिटर वकील टाकलं. 20 लिटर वकील टाकलं. परंतु तो हात जोडीत होता. नका मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागतो, उद्या माझ्या पेपरची दुरुस्ती करतो, जाहीर माफी मागतो, माझ्याकडून आघाडावपणा झाला, मला माफ करा. काही तातडीच्या मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या आणि माफी मागण्याच्या मुद्द्यावर म्हणजे कुठेतरी कंट्रोल असावा म्हणून माफी मागण्याच्या मुद्द्यावर त्याला सोडण्यात आलं. मग त्याने त्याच्याच पेपरला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने जाहीर माफी पहिल्याच पेजला त्यानं बातमी घेतली. काल झालेल्या आमच्याकडून गाढवपणाची म्हणजे आमची चुकी झाली, ही तुझ्या बातमी चुकून छापून आली आणि जो आमच्याकडून गाढवपणा झाला त्याची आम्ही खाली दुरुस्ती देत आहोत. या राज्याचे अर्धे आमदार गाढव आहे, ती आमच्याकडून चुकी झाली, आम्ही त्याची इथं खाली दुरुस्ती देत आहोत. दुरुस्ती अशी होती, या राज्याचे अर्धे आमदार शहाणे आहेत. या राज्याचे अर्धे आमदार शहाणे आहेत. आता तुम्ही विचार करा, म्हणजे हा सापेक्षता असा आहे की दुसऱ्याला वाईट न मानता वाईट ठरवता येतं. दुसऱ्याला वाईट न मानता वाईट ठरवता येतं. म्हणजे एखादे 2 मित्र हे समोरून आले आणि एखाद्याला तुम्हाला फार आवडतो, मग दुसऱ्यांना समजून घ्यायचं का मी याला आवडत नाही म्हणजे असं. तर त्या जाहीर माफी मागितली. म्हणजे मला असं म्हणायचं तुकाराम महाराजाला असं म्हणायचे अभंगातून का देवाला हीच भक्ती आवडते, ही भक्ती आवडत नाही. मग असं का म्हणते तुकाराम महाराज. मग तिथे विषमता आली तर देवाला भक्त सारेच आवडत पण ज्या त्याच्या आवडे देवाचे
अमुक एक आवडतं आणि अमुक एक आवडत नाही. अमुक एक भक्त आवडतो म्हणजे अमुक एक भक्त आवडत नाही. म्हणजे देवाला भक्ती करणारा भक्त आवडतो, पण त्यांना जी भक्ती अपेक्षित आहे, भगवंताला जी भक्ती अपेक्षित आहे ती भक्ती करणारा भक्त आवडतो. मग आता असं जर म्हणलं तर विषमता आली तिथं नैर्गुणता, ती नैर्गुणता म्हणजे करुणा भाव नाही, दया भाव नाही. मग भगवंताचा दया भाव नाही, भगवंताचा सम आहे. मग आता भगवंत सम आहे, तर मग आता भगवंत सम म्हणजे भगवंताची क्रिया तशी दिसली, पण भगवंताचं फल सम आहे. भगवंताच्या वेळेस रावणाचा गुप्त म्हणजे रावणाला मारतात, तर भगवंत रावणाला मारताना दिसतात, परंतु ते रावणाला उद्धार करतात. कंसाला मारताना दिसतात, परंतु कंस उद्धार करतात. पुतणीला मारताना दिसतात, पण पुतना उद्धार करतात. मग भगवंत कसा म्हणजे असं जर भगवंत सम असेल, त्याचं फल जर सम असेल, मग असं म्हणणं कसं क्रमप्राप्त ठरेल? एक विषय वापरले तुम्ही. रावणाचं युद्ध झालं, रावणाचं युद्ध झालं, जल्लोष कार्यकर्त्यांचा जल्लोष चालू झाला, पण मेन कार्यकर्त्याचा चेहरा पडलेला दिसला प्रभूला. प्रभूना हनुमंताला जवळ बोलवलं. हनुमंता, आपल्याला या विजयाचा आनंद दिसत नाही चेहऱ्यावर. नाही ना प्रभू, आहेच की. अहो पण चेहऱ्यावर भाव नाही, आंतरिक आहे, आंतरिक आहे. मग भगवंत म्हणतात तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही, पण असं आहे ज्याला कार्यकर्त्याचा भाव कळतो तोच खरा कार्यकर्ता आणि तो खरा नेता. पण द्वापार युग त्रेता युगामध्ये असा एक नेता होऊन गेला, फक्त अजूनपर्यंत त्याच्यासारखा सम आणि कार्यकर्त्यांचा भाव ओळखणारा नेता झालाच नाही. भगवान प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे याचा त्यांच्या सैनिकांचा भाव कळत होता, कार्यकर्त्यांचा भाव कळत होता आणि जनतेचा भाव कळत होता. मग भगवंतांना त्यांना विचारलं तुमच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसत नाही, तर भगवान हनुमंतराय म्हणतात त्यांना, प्रभू आहेच की आनंद, पण आहे ना मी जे सैन्य आणलं होतं माझ्या बरोबर ते सैन्य कुठेतरी मला कमी झालेले दिसतात, माझी वानर मेलेली दिसतात. भगवान त्यांना म्हणाले, अहो पहिलं सांगायचं ना, लगेच फोन केला तातडीने इंद्रदेवाला. इंद्रदेव पळतच आला अमृत घेऊन. भगवंतांनी सांगितलं, इंद्रदेवा इथं जी वानर मेलेली यांच्या मुखामध्ये एक एक थेंब अमृत टाका आणि यांना जिवंत करा आणि आम्हाला हे घरी जाऊन द्या. पण फक्त हे काम करत असताना राक्षसावर चुकूनही एक थेंब पडून देऊ नका. जवळच लक्ष्मण उभे होते. लक्ष्मण मग प्रभूला म्हणतात, म्हणे प्रभू आम्ही तुम्हाला देव म्हणत होतो, आमचा भ्रम आहे का? अहो तुम्हाला जर वानरच आपली वाटत असतील आणि राक्षस तुम्हाला जर परकी वाटत असेल, मग तुमच्यापाशी विषमपणा आहे आणि मग आम्ही तुम्हाला देव म्हणणार नाही. मग प्रभूंनी खुलासा केला, लक्ष्मणा अरे तुला कळत कसं नाही, तुला कळत कसं नाही? मग ते म्हणे लक्ष्मणा ज्या वेळेस म्हणे असं चित्रच लक्षात घ्या, त्यावेळेस जेव्हा युद्ध चालू होतं माझं रावणाचं, तर आम्ही समोर समोर लढत होतो. पूर्वी समोर समोर लढायचं होतं, चित्र लक्षात घ्या. मला काय सांगायचं, ज्या वेळेस मी राक्षसांना मारित होतो ते माझ्याकडे पाहून मरत होते आणि राक्षस रावण ज्या वेळेस बाण मारत होतो वानरांना, तर वानर रावणाकडे पाहून मरत होते. आता ज्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांना माझ्याकडे ज्यांनी पाहून देत ठेवलं, अंतकाले जे मामी व स्मरण किंवा भगवानचं तर त्यांचं नामच तरी झालं, यांना माझं दर्शन झालं. मग यांना दर्शन झालं माझं वालं, म्हणजे यांना आपोआपच मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला. परंतु वानर बाकी, कारण ते राक्षस
रावणाकडे पाहून मेले. आता रावणाकडे पाहून मेले म्हणजे त्यांना मुक्ती मिळेल का हो? याची? नाही. मग भगवंतांना सांगितलं, मी असं सांगितलं तर बा राक्षसावर पळून देऊ नको, पडलं तर उठायचं आणि पुन्हा लढायला लागायचं. मग लक्ष्मणांना म्हणजे भगवान प्रभूंनी सांगितलं का लक्ष्मणा आता तुझं म्हणजे झाला का खुलासा. तर त्यावेळेस लक्ष्मणांना भगवंताला सांगितलं, प्रभू म्हणे आम्हाला असं वाटत होतं तर तुम्हाला फक्त वानरच आवडतात, तुम्हाला फक्त वानरच आपले वाटतात, राक्षस आपले वाटत नाही, म्हणून मी असं बोललो म्हणे. कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा, केले राक्षसा, कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नाम सांगले सांगले, नाम सांगले सांगले, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, रुचि राहो देखे माटी हारी, रुचि राहो आणि बदल की माईक पदार्थ, आणि बदल की माईक हा विषय क्लिअर करण्याकरता आपण मोर चिंतन करू. अजून एक कुटुंब होतं, गाय 5 लिटर दूध देत होती, दूध काढलं त्याचं 5 लिटर दूध निघलं, 5 लिटर दूध निघलं ते त्या बाईकडे तापायला दिलं, म्हणजे जी घरची त्या बाईकडे तापायला दिलं. आता ते एका बाईकडे तापायला दिलं, तिनं ते तापवलं, ते चहा पाण्यावर ठेवलं. तेच दूध एका बाईकडे दिलं, तिनं त्याचं दही लावलं. तेच दूध तिसऱ्या बाईकडे दिलं, तिनं ते दूध घुसवलं, त्याच्यापासून लोणी काढलं. आणि तेच दूध एका बाईकडे दिलं, तिनं नासवलं, पण ते नासूनही पनीर झालं. आणि तेच दूध एका बाईकडे दिलं, तिनं पेढा बनवला, त्याच्यात केशर टाकलं, मँगो फ्लावर टाकला, बरं मग मँगो बर्फी बनवली. तेच दही दूध तर एकच आहे, पण त्याचं दही झालं, खवा तेच खवा झालं, तेच पनीर झालं, तेच तूप झालं, तेच. याच्यातल्या गोष्टी नासणारे, या गोष्टी नासणारे, पण त्याच्यातलं तूप असा पदार्थ आहे, पेढा काढून नासणारे, दूध नासणारे, दही नासणारे, पनीर नासणारे, त्याला वेगवेगळं काही नाही. पण तूप हे अविनाशी, भगवान परमात्मा अविनाशी, निर्गुण निराकारी, त्याच्यावर निर्गुण निराकाराची आवड वेगळी असते, भक्ताची आवड. आता तुम्ही माणसां भगवंताला हे आवडतं ते आवडतं, तर एका निर्गुण निराकार परमात्म्याला फक्त एकच आवड असते.
आणि सगुण परमात्म्याला दोन आवडी असतात, संतांना दोन आवडी असतात. तर तुम्ही आम्हाला विचारूच नका किती असतात. निर्गुण निराकार परमात्म्याची आवडी पहा. एका माणसाने आंबे खाल्ले आणि कोय शेतात फेकून दिले. तिथं शेतकऱ्याने शेत नांगरलं. शेतकऱ्यानं शेत नांगरलं, ती कोय तशीच मातीत दबून राहिली. मग त्या कोईला वाटलं, जर माझं अहंकाराचं ओझ, अहंकाराचं कवच फोडून मी जर या मातीशी एकरूप झाली तर काय हरकत आहे. मी तर असं पडून राहिलो तर माझा नाश होईल. मग त्या कोईनं ठरवल्यावर तिनं तिचं अहंकाराचं कवच फोडलं आणि कोंब रूपाने बाहेर आलं. काही दिवसांना त्याला पान आली, बर आला, मोर आला, आंबे लागले. ते आंबे त्या झाडाला 100 आंबे लागले. निर्गुण निराकार परमात्म्याला असं वाटलं की ह्या झाडाचे आंबे, म्हणजे ते आंब्याचं म्हणणं आहे, आंबे लागले. ते आंबे ना पिकले. काही दिवसांना पिकले. एक आंबा पिकला, नेमका तो वरून खाली पडला, पण खाली बसलेला होता न्यूटन. त्याच्या डोक्यात तो टपकन आंबा पडला. त्यानं तो उचलला, हातात घेतला. त्यानं असा विचार केला, जर आंबा वरून खाली पडला म्हणजे याच्या गुरुत्वाकर्षण शक्ती या पृथ्वीमध्ये. पण आमचे ज्ञानोबा त्याला सांगतात, अरे वेड्या, यो आंबा वरून नाही खाली आला, आंबा खालून वरती गेला. वरून खाली येतं ते विज्ञान असतं आणि खालून वर जातं डेव्हलप होतं ते अध्यात्म असतं. मला त्या न्यूटनला म्हणायचंय का अध्यात्म म्हणजे न्यूटनना गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम हा लिहून ठेवला. त्याच्या आधीच ज्ञानोबरायांनी, तुकाराम महाराजांनी आधीच पूर्वीच कधीतरी लिहून ठेवलेला आहे. मग त्या आंब्याचं म्हणणं असं झालं की मला 100 आंबे लागले. या 100 आंब्यापैकी 75 म्हणजे समधी आंबे जाऊन दे बाहेर, म्हणजे कोणाला मिळून दे, पण त्याच्यातले 75 आंबे जरी नसले तर 25 आंबे उगतील आणि ते 25 आंबे माझी वंशवर चालू ठेवतील. म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याला एकट्याला करमत नाही. निर्गुण निराकार परमात्मा फक्त एकटाच आहे, त्याची आवड बी एक आहे. पहिले कोठीच नव्हते काही, पहिले कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे चिन्हत होते काही, अवघे चिन्हत होते काही, म्हणून त्यानं इथून आम्ही संधी बनवले, ही सृष्टी बनवली. त्याला एकट्याला करमलं नसल्यामुळे त्या निराकार निर्गुण परमात्म्याची आवड एक होती, त्याला करमलं नाही. त्याने ही सृष्टी बनवली, अनेक प्रकारचे म्हणजे जीव जंतू त्याला जसे त्याची आवडीप्रमाणे बनवली. पण जसं त्या गाईचं दूध हे नासणार आहे, तूप अविनाशी, तसा निराकार निर्गुण परमात्मा अविनाशी. आणि आंबा आहे, आंबा 75 आंबे जरी खराब झाले परंतु 25 आंबे पुन्हा उगतील आणि भगवंताची पुन्हा वंशावळ चालू ठेवतील, म्हणजे भक्ती करतील भगवंताची. म्हणजे जो अहंकाराचा कवच फोडून जो भक्ती करेल तो भक्त भगवंताला आवडतो. मग अमुक एक भक्त आवडतो आणि अमुक एक भक्त आवडत नाही, याचं कारण असं की भगवंताची भक्ती करणारा जो निष्काम भक्त आहे तो भगवंताला आवडतो. आता या विषय क्लिअर करण्याकरता मला बी काही अवघड येत नाही. मी हा विषय क्लिअर करण्याकरता त्या सगुण परमात्म्याला 2 आवडी असतात. त्या सगुण परमात्म्याची पहिली आवड त्याला भक्त आवडतो आणि त्याची दुसरी आवड भक्ताचा भक्त आवडतो.
आता त्या सगुण परमात्म्याला भक्त एक पट जर आवडत असला तर त्या सगुण परमात्म्याला भक्ताचा भक्त हा लाख पट आवडतो. पहा परत तुम्ही लक्ष देता का? त्याला जर भक्त जर एक म्हणजे एक भक्ताची आवड म्हणजे एक आवडत असेल तर त्याला लाख पट तो ते भक्ताचा भक्त आवडतो. म्हणजे म्हणजे असं समजा नामदेव महाराज भगवंताची भक्ती करायची, देवळात जायचे, काकरा करायचे, पूजा आरती करायची, नैवेद्य द्यायचे. पण भगवंता लोक त्यांना जावं लागायचं. पण जनाबाई नामदेवाचे भक्त झाले. आता नामदेवांच्या भक्त झाल्या तर देव त्यांना दळायला भांडी घसू लागायला यायला. म्हणजे भक्ताचा भक्त जर झालं तर देव आपल्या जवळ येतो आणि देवाचा भक्त जर झालं तर आपल्याला देवापाशी जावं लागलं. भक्ताचा भक्त होणं कधीही सोपं, देवाचं भक्त होणं अवघड. ज्ञानोबरायांनी सांगितलं का योग याग विधी येणेनो वेसिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात का भगवंताची भक्ती करायची, योग करायचा त्या एका परमात्म्याला आपल्यामध्ये पाहायचं. मग निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना म्हणजे त्यांना आपलं ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर त्यांना समाधी घ्यायची ठरली. पण भगवंताला त्यांनी म्हणजे भगवंताच्या दर्शनाने निवृत्तीनाथ महाराजांनी आणि त्यांनी बोललंय बाबा ज्ञानोबा म्हणतो का मला समाधी घ्यायची. तर भगवंतानं त्यांना सांगितलं अजून यांचं कार्य बाकी राहिलं. यांनी फक्त ज्ञानेश्वरी लिहिली परंतु ती ज्ञानेश्वरी लोकांना ते ध्यानविधी योग हे समज म्हणजे असं समजा तुम्ही योग करायचा म्हणलं तर आयुष्य खर्च होतं. आयुष्यात नाही मिळालं तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु भक्ती जर केली तर भक्ती तत्काळ फलप्राप्त होती. मग भगवंता ज्ञानेश्वर माऊलींना नामदेव महाराजाबरोबर तीर्थयात्रा करण्याकरता पाठवलं. हे अनुभव येण्याकरता भक्तीचा अनुभव प्रचिती येण्याकरता नामदेव महाराजांबरोबर ज्ञानेश्वर माऊलीला पाठवलं. ज्ञानेश्वर माऊली तोपर्यंत योग फक्त हा श्रेष्ठ समजत होते. योगी ज्ञानदेव माझी योग्याची माऊली जेने निगम वल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी म्हणजे तुम्ही पहा ज्ञानेश्वर माऊली फक्त त्याच्यामध्ये तुकाराम महाराज किंवा विठोबा पांडुरंग अशी काही नावं नाही. ज्ञानेश्वरीत फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. मग ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेत चालले. आता ती योगीची माऊली होती म्हणजे जेवढी योगी जगात एवढे योग्यांची ती माऊली होती. मग त्या माऊलींनी नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा चालू केली. ती राजस्थान मध्ये पोहोचले म्हणजे वाळवंटामध्ये जंगल अरण्य होते. ताण लागले. नामदेव महाराज ताणीने व्याकुळ झाले. इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. परंतु त्यांना पाणी काही दिसेना. परंतु जवळच एक विहीर म्हणजे त्यांना जवळ झाडा झुडपांमुळे दिसलं नाही पण विहीर सापडली त्यांना. पण पाणी खूप खोल होतं. वाळवंटामध्ये हजार फूट विहीर आहे आणि इतकं खोल पाणी. नामदेव महाराज म्हणले आता हे पाणी कसं वर येणार. ज्ञानेश्वर माऊली म्हणले नामदेवा तू चिंता नको करू, टेन्शन नको घेऊ. मी योगाच्या साहाय्याने खाली जातो, मी पाणी पिऊन येतो तुला पाणी आणतो. पण नामदेव महाराज म्हणले नाही ज्ञानोबा आम्हाला सिद्धीचं चालत नाही. आम्ही वारकरी आम्हाला सिद्धीचं चालत नाही. आम्हाला फक्त भगवंताने जे दिलं भगवंताकडून भक्ती करून जे मिळालं आम्ही त्याच्यातच समाधानी. सिद्धी लावे पिसे सिद्धी लावे पिसे सिद्धी लावे पिसे
ज्ञानोबा माऊली योगाच्या सिद्धीने खाली गेले विहिरीत, पाणी पिले आणि एक पात्र भरून नामदेव महाराजांना द्यावं. नामदेव महाराजांना आणलं. नामदेव महाराज स्वीकार नाही केला, परंतु नामदेव महाराजांनी भक्ती चालू केली, भगवंताला आळवण्याचा चालू केला. ज्यावेळेस भगवंताची भक्ती, अशी भक्ती करू लागले ते, आता विहीर पाण्याने तुडुंब भरून वाहू लागली, पाठची पाठ विहिरीतून वाहू लागली. मग ज्ञानदेव माऊलीला कळलं का आपण फक्त स्वतःपुरतं हे काम करू शकतो किंवा एखाद्या पुरतं करू शकतो, पण या नामदेवाना भक्तीच्या जोरावर या साऱ्या वाळवंटाचं कल्याण केलं. म्हणजे अशी भक्ती श्रेष्ठ आहे. तेव्हा ज्ञानदेव माऊलीला कळलं का भक्ती ही योगापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. नामदेव महाराजांनी त्यांना सांगितलं, नामदेव म्हणले ज्ञानोबा हे असं राहतं, म्हणजे आम्हाला सिद्धीचं चालत नाही, सिद्धी ही फक्त एकट्यापुरतं एकटाच काम करते, एकटेच काम करते, परंतु भक्ती ही जगाच्या कल्याणासाठी, आणि भक्ती हे संत करतात. पाण्याचं काम झालं, परंतु ज्ञानदेवाचा अजूनच संभ्रमच होते. कबा शेती ज्या वेळेस मोर चालले, पाऊस झाला, शिदा होता त्यांच्याकडे, त्यांना अन्न बनवायचं होतं, शिजवायचं होतं, सरपणच नव्हतं त्यांच्या जवळ. शोधलं, पण आता पाऊस झाला म्हणल्यावर थोडं, मग त्यांनी डोक्याला हात बसले, माऊली डोक्याला हात लावून बसले का आता काय करायचं. सरपण नाही बोललं, जंगल तर बोललं हे, परंतु रस्त्याने एक छोटीशी बालिका चालली, डोक्यावर सरपण. त्या बालिकेनं पाहिलं की हे कोणीतरी साधू दिसतात, माऊलींचे कपडे भगवे, नामदेव महाराजांचे कपडे लंगोटी लावलेली, संत म्हणून ती जवळ आली, त्यांचं दर्शन केलं. तिने विचारलं प्रश्न का ना, म्हणजे तुम्ही महाराज म्हणे तुम्ही डोक्याला हात लावून का बसला. नामदेव महाराज म्हणले काय हे पावसामुळे आम्हाला अन्न शिजवायचंय, पण सरपणच मिळत नाही. तिच्या डोक्यावर मुळी होती लाकडाची. मग ती म्हणे एवढंच ना, तिनं मुळी खाली टाकली, त्याच्यातून 3 लाकडं काढून त्यांना दिली. ज्ञानेश्वर माऊलीला वाटलं का या बालिकेना, एवढी छोटीशी बालिका आहे, हिनं आपलं डोक्यावर हात ठेवला, हे ओळखलं, आपण चिंतेत आहोत हे ओळखलं, ही आली, हिनं सरपण दिलं, तर आपण हिला बदल्यात काही द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी खाली मातीचं एक ढेकूळ घेतलं, दगड घेताना दगड होता, पण तिने तिच्या हातात दिल्याच्या नंतर तो पेढा झाला. ती रडायला लागली, तिने तो पेढा खाली टाकून तिला झटकला, रडायला लागली. तर नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली तिला विचारतात, अगं बाली, म्हणजे बाळा आम्ही तुझं सरपण बरंच नाही मागितलं, तू आम्हाला होऊन दिलं, तू का रडतेस. ती म्हणे ती काहीच बोला ना. नामदेव महाराज म्हणतात, नेमकं तुला झालं काय, तू का रडते. आम्ही तर सरपण तुला मागितलं नव्हतं, तूच आली, तूच दिले, तूच प्रश्न विचारला. ती म्हणे मला पस्तावा झाला म्हणे तुम्हाला सरपण देऊन. म्हणे का बरं. म्हणे मी आले म्हणे तुम्हाला संत पाहून आले म्हणे, साधू आहे बा कोणीतरी, पण तुम्ही तर गारुडीच दिसते म्हणे. ज्ञानेश्वर माऊलीने असे चमत्कार भरपूर केले. भिंत चालवली भिंती हरली चांगल्याची भ्रांती, रेड्यामुखी वेद बोलविले. पण असं वायपट चमत्कार पण फक्त एवढेच केले. आता ज्ञानेश्वरला सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं, म्हणजे एक लोकांना चमत्कार दाखवला तर लोक नमस्कार करतात, पण कार्य करण्यासाठी त्यांना जिवंत केलं. म्हणजे सिद्धीचा उपयोग फक्त कार्य करण्याकरता केलं. परंतु आज त्यांनी वायपट चमत्कार केला, म्हणून ती मुलगी रडायला लागली. तिला असं वाटलं की आपल्याला पस्तावा झाला, आपण इतके लांबून सरपण आणलं नाही, तर गारुडी चमत्कार करते बस. मग ज्ञानेश्वर माऊलीची बुद्धी, म्हणजे त्यांचं जे हे होतं त्यांच्या मनात भ्रम होता, तो भ्रम निघून गेला. नामदेव महाराजांना कळला त्यांचा भ्रम गेला. पण ती मुलगी कोणाची होती,
तर मुलगी होती ती कबीर महाराजांची. मग कबीर महाराजांची मुलगी होती, तिच्या बोलण्यामुळे त्यांना उपदेश झाला. आणि भक्ती 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 जर काय म्हणावा तर ती भक्ती अशी प्रकारची राहते का जे संत भक्ती करतात जगाच्या कल्याणाकरता, आणि सिद्धी ही स्वतःच्या कल्याणाकरता किंवा केवळ थोडक्या पुरतं. तसंच आता सगुण परमात्म्याच्या 2 आवडी पूर्ण झाल्या. त्याला भक्त आवडतो. भक्त म्हणजे नामदेव महाराज देवाची भक्ती करायची. आणि आता भक्ताचा भक्त तर नामदेव महाराजांनी म्हणजे नामदेव महाराजांची भक्त होती जनाबाई. जनाबाई भक्त होती म्हणून भगवंत तिथं दळण दळायचे. तिला म्हणजे भगवंताला तकलीफ व्हायची, गवऱ्या तापू लागायचे. म्हणजे इतके निकृष्ट कामं भगवंत करायचे भक्तासाठी. तसं प्रपंचिक माणसाची भक्ती कशी असती, फक्त वरवर भक्ती असते. आता प्रपंचिक माणसाचा जी आवड आहे ही आता तुम्हाला समजायला माहिती, माझ्या सगळं समजायला आपल्याला काय आवडतं. आपल्याला काय आवडतं मी एक सोपे शब्द 3 शब्दात सांगतो. आपल्याला आवडतो फक्त संसार आवडतो. म्हणजे संसारातली बायको आवडती, संसारातला पैसा आवडतो, संसारातला पुत्र आवडतो, आणि धन संपदा आवडते. पण परमात्म्याजवळ अशी आवड आहे आणि परमात्म्याला हे आवडतं का जो भगवंताची भक्ती करतो, जो म्हणजे भगवंताची भक्ती करताना परपंचमध्ये त्याचं मन रमत नाही, परपंचातून तो विधेय झालेला आहे, परपंच करतो. वारकरी संप्रदायामध्ये प्रपंच सोडून जंगलात वनात जायला कुठंच सांगितलं नाही. संतांनी सांगितलं का तू थाईची बाई सुनी कर एक चित्त, त्याचं कर्म तुझं जे कर्म आहे कर्मधर्म म्हणजे जे प्रपंचिक आपली कर्म उरकून भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर भगवंताची भक्ती घरामध्ये राहून सुद्धा करता येते. याची थोर भक्ती आवडती देवा, याची थोर भक्ती आवडती देवा, याची थोर भक्ती याची थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी भक्ती प्रपंचातून मन काढायचं आणि भगवंतावर लावायचं. म्हणजे जसं आपण कांद्याचं रोप टाकतो, इकून उपटायचं आणि इकडे लावायचं, इकून उपटायचं वाफेतून आणि इकडे लावायचं, वाफेत लावायचं. म्हणजे देवाची भक्ती म्हणजे परपंच करताना परपंचातलं फक्त मन काढायचं आणि ते भगवंतावर लावायचं.
म्हणजे ती भक्ती भगवंताला प्रिय. संकल्पावी माया संसाराची. जसे कबीर महाराज आहे ना, त्यांच्या नर्सरीमध्ये म्हणजे घरामाग परसबागेमध्ये मिरच्या लाईत होते. एक भक्त आला म्हणजे स्टँडवर बसलेला होता, पण त्याचा टाइम होता. आला पळत पळत आला म्हणजे महाराज माझी गाडी येईल, पण मला अर्जंट सांगा का भगवंताची भक्ती कशी करायची, भगवंताला कोणची भक्ती आवडती. तर त्यांनी सांगितलं मी काय करू राहिलो म्हणजे मिरच्या लावायला. म्हणजे मग हे जे तिकून मिरच्यात रोप उपटायचं आणि इकडं लावायचं, म्हणजे परपंचातलं जसं मन काढायचं आणि इकडं भगवंताला लावायचं, हीच थोर भक्ती. भक्ती कबीर महाराजांनी त्याला सांगितलं की परपंचातून फक्त मन काढायचं, म्हणजे परपंचातून विरत नाही व्हायचं. नाही तर काही लोक भावनावश होऊन घर परपंच सोडीत्या, जंगलात जात्या, कोणी म्हणतो मी वनात जाईन, कोणी म्हणतो मी डोंगरात जाईन, पण ते भगवंताला मान्य नाही. भगवंताचं म्हणणं असं आहे की तुम्ही आपले कर्म करा. सर्व धर्म करी परित्याज्य माम एकम शरणं व्रज अहं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचा. म्हणजे भगवंत म्हणतो तू फक्त काय कर, मला एकट्याला शरण ये. तू कोणाचा विचार नको करू, कोणतं मन एकाग्र करतो एका आणि सतत माझं चिंतन कर, मला शरण ये. मी तुझं सर्व इच्छित कर्म पुरं करीन. म्हणजे तुझ्या परपंच ज्या ज्या अडचणी असन ज्या असन फक्त तू भक्ती कर, फक्त निष्कामतेनं कर. म्हणजे ज्याचा योग मी चालवीन, तो जर माझी भक्ती करीत असेल तर त्याचा योग मी चालू. भगवंताचं प्रीतच नाव. ज्या ज्या भक्तांनी भगवंताची भक्ती केली, म्हणजे तुम्ही पहा एकदम भक्ती करणारी मोठी लोक नव्हती, एकदम साधारण लोक होते, जी झोपडीत राहायची, यांनीच भगवंताची भक्ती केली. असं कोणी नाही का बंगल्यामधल्या माणसानं भक्ती केली. देव ज्या भक्ताची देवाला आवड आहे, तो भक्ताला देव आहे ना कष्ट देतो. म्हणजे त्याचा परपंचातून आहे ना जसं मन काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला क्लेश झाले म्हणजे तो परपंचातून सुट्टी घ्यायला पाहतो, कुठंतरी दुसरीकडे फाटा फिरायला पाहतो. तसं भगवंताचं म्हणणं आहे का जो माझा भक्त आहे त्याला मी पैसा अडका नाही देत, त्याला मी कष्ट देतो. कष्ट दिले म्हणजे तो माझं मला चिंतन करतो, कष्टातच माझं नाव घेतो, तो सुखामध्ये माझं नाव घेत नाही. एखाद्याला जर लय धनलाभ झाला तर समजायचं याचं वाटत पाहिजे. परंतु ज्याला दुःख झालं, जास्त दुःख ज्यानं झेलले, ज्याला दुःख मिळाले, त्या दुःखाच्या याच्यात त्याने भगवंताचं चिंतन केलं, अशी जी भक्ती ती भगवंताला आवडते. जेव्हा भगवंताना असं ठरवलं का म्हणे आपण आहे ना आता म्हणजे याचं महाभारताचं युद्ध झालं. भगवान परमात्मा आपल्या द्वारकेकडे जायला निघाले. तर त्यांची आते होती ती कुंती, ती आली भगवंताच्या पाया पडू लागली. भगवंता जाऊ नका म्हणे जाऊ नका, पण आता माझं कर्म संपलं, माझं कार्य संपलं. म्हणे देवा म्हणे आम्ही म्हणजे त्यांनी सांगितलं का तुझे मुलाला युद्ध जिंकून दिलं मी, ते आता सत्तेवर स्थापन झाले, ते मोठे नेते झाले, आता त्यांचं सारं सुखरूप केलं मी आणि आता मला जाणं गरजेचं आहे, माझं कार्य संपलं. पण ती म्हणे देवा या सुखाला आग लागून द्या, मला हे सुख नको, मला तुम्ही पाहिजे. म्हणजे तुम्ही दुःखात जर आमच्या मागे उभे राहत असले तर आम्हाला कायमचं दुःखात राहून द्या. म्हणजे दुःखात माणूस भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणजे हीच भक्ती देवाला आवडते. आणि हीच आवडते म्हणजे पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी तसं सांगितलं तर हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आता या भागामध्ये संसार दोन ठिकाणी नाव आलं. पहिल्या चरणात बी आलं आणि शेवट बी आलं, घालू वाहू हा संसार देवाकडे. आता या सर्वांचं म्हणजे आता टाइम होत आला, परंतु एक दृष्टांतामध्ये मी 4 चरणाचा उल्लेख करतो आणि 5 मिनिटांमध्ये एक वाक्यात उरते. भगवंताची भक्ती म्हणजे पुरुषांनी भगवंताची भक्ती करणं गरजेचं आहे, पण स्त्रियांनी पुरुषाची सेवा करणं गरजेचं आहे. स्त्रियांनी आपल्या पुरुषाला मान दिला पाहिजे, स्त्रियांनी आपल्या पुरुषाची सेवा केली पाहिजे. नाहीतर मग त्या कीर्तनाला इकडं आणि घरी हाय बसेल. मग आता त्यांचं म्हणणं आहे का आपण दोघं जाऊ, नाही तुम्ही राखण थांबा. पण जी बाई नवऱ्याचं ऐकती, जी का भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, बोली भरतराची मानी धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोट भर अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणजे पतिव्रता धर्मात इतकी ताकद आहे का देवाची सुद्धा एवढी ताकद नाही.
पतिव्रता धर्म म्हणजे आपण आपल्या नवऱ्याचं मान, जी भाग्याची आहे म्हणजे तिचा पती आता जिवंत आहे, ती भाग्याची आहे. आणि ती जर तिच्या नवऱ्याचं ऐकायचं, बोली भरताची मानी म्हणजे ती जर तिच्या नवऱ्याचं ऐकत असेल, तिच्या नवरीची सेवा करीत असेल, म्हणजे समोर भगवंत जरी आला आणि सेवा करीत असली, ती उठली नाही पाहिजे, हिनं हिचा नवरा परमेश्वर मानून याची सेवा केली पाहिजे. एक उदाहरण दृष्टांत देतो मी. एक पती पत्नी होते, त्यांना 1.5-2 वर्षाचा बालक होता. आता तो पती ड्युटीवर होता, ड्युटीहून आला, थकला भागला शिंगलेला. त्याची मंडळी, त्याची बायको पलंगावर बसलेली होती. आला आणि त्याने तिच्या मांडीवर डोकं टेकवलं, तसाच लोन टाकला आणि झोपी लागला. पण त्या नवरीची पतीची सेवा करत असताना त्यांचं बाळ तिच्या देखत खाट उठते, पलंगावरून उतरून समोरच मंदिर परिसर, म्हणजे असं घर ना असं मंदिर, आणि तिथं यज्ञ चालू होता, धगधगता अग्नी होता पेरलेला. आणि ती पतिव्रता स्त्री होती, तिने पतिव्रता धर्माचा स्वीकार केलेला होता. मग जेव्हा तिने पाहिलं आपलं बालक यज्ञाकडे चाललं, पण याला जर आवाज द्यावा तर नवरीची झोप मोडते. आणि नवऱ्याला म्हणजे आपला पतिव्रता धर्म नष्ट होतो. पण बालक तर यज्ञाकडे चाललं, आता यज्ञ पडून याची जळून खाक होणार. पण तिने विचार केला आणि संकल्प केला का माझ्या पतिव्रत धर्माची शक्ती ना याचं रक्षण हो. परंतु तिला विश्वास होता का नव्हता तीच जवळ, परंतु ते बालक यज्ञ तिनं डोळे देखत पडताना पाहिलं. तिला असं वाटलं हा पती जर आपला पतिव्रत धर्म असला तर आपल्याला मुलं अजूनही होती. पण तिने त्याच्यावरची जी माया होती ही काढून टाकली, गेलं तर जाऊन द्या. पण तिला त्याचं म्हणजे तिच्या पतीच्या पतिव्रत धर्मावर तिचा विश्वास होता. ज्या वेळेस तो पती झोपेतून उठला, डोळे चोळीत होता आणि त्याने पाहिलं आपलं बालक इथं दिसत नाही. ज्यावेळी त्याला बालक दिसलं नाही, त्यानं पत्नीला विचारलं अरे आपलं बाळ कुठे आहे. तिनं सांगितलं, म्हणजे ती रडू लागली, म्हणे आपलं बाळ जळून खाक झालेला असं नव्हता. म्हणजे मी पाहिलं पण तुम्ही झोपलेले होते. ते लगेच घाईघाईने लगबगीने उठले गेले, परंतु तोपर्यंत बालक आग्नीत पडलेलं होतं. बालक आग्नीत पडलेलं होतं, पण लहान बालक हातात फुलं घेऊन जसं नाचतं, त्या धगधगत्या अग्नीमध्ये त्या अग्नीचे कोळसे घेऊन ते बालक नाचत होतं आणि खेळत होतं. पहा त्या पतिव्रत धर्माची किती ताकद आहे. म्हणजे पतिव्रत धर्माची इतकी ताकद आहे तर देव सुद्धा त्याचा अग्नी सुद्धा त्याला जाळू शकला नाही. त्या अग्नीची सुद्धा हिंमत नाही झाली त्याला जाळायची. तशी पतिव्रत श्री वृंदा, तुम्ही ऐकलेलं नसेल दृष्टांत, नीट ध्यान घेऊन ऐका. अशी ती वृंदा, परंतु ती देवाची भक्त, भगवान शंकराची भक्त. आणि तो राक्षस दृष्ट त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी, तारिके तारिके दोन्ही, तारिके तारिके दोन्ही, तारिके तारिके दोन्ही, तारिके तारिके मनात विठ्ठल बने, मनात विठ्ठल बने, तारिके तारिके दोन्ही, तारिके ती भगवान शंकराची भक्त होती आणि तिचा पती राक्षस होता, दृष्ट होता. रोज ती पतिव्रता स्त्री आणि तो हजारो स्त्रियांचे रोज पातिव्रत धर्म नष्ट करीत होता. तो एक दिवस भगवान शंकराच्या कैलासाला गेला. भगवान शंकराच्या कैलासाला गेला आणि भगवान शंकराला पार्वतीची मागणी करू लागला. आता भगवान शंकराला पार्वतीची मागणी केल्यावर भगवान शंकर क्रोधित येणार. भगवान शंकराचा आणि त्या जलंधराचं युद्ध चालू झालं.
सर्व देव जमले, पण कोणीही त्याला मारू शकत नव्हतं, कारण त्याचं मूळ होतं त्याच्या म्हणजे पत्नीजवळ. ती पत्नी पतिव्रता धर्म तिचा म्हणजे बळकट होता, आणि ती पतिव्रते राखून भगवंताची भक्ती करीत होती. ती दिवा लावून देवामोर बसली, तिचा नवरा जेव्हा जायचा तर ती इतर वेळेमध्ये काम आवरून आणि ती देवामोर बसायची, चिंतन करायची, भगवंताचं नामस्मरण करायची, म्हणजे तिचे कर्म करून करायची. ती असं काम धंदा सोडून नव्हती करीत. मग ज्या वेळेस त्यांचं युद्ध चालू झालं आणि ते भगवान शंकरांना त्यांना भरपूर अस्त्र शस्त्र जेवढी शक्ती असेल तेवढी लावली, पण भगवान जालंधर काय त्यांचे गुण मारणार. मग देव गडबडले, एकदम थरथर कापायला लागले. मग जालिंधर मरणा, मग त्यांनी भगवान परमात्म्याचं स्मरण केलं. त्राईमाम त्राईमाम त्राईमाम, हे अनंता, हे अच्युता, हे गोविंदा, हे भगवंता, धाव. ज्यावेळेस भगवान आले आणि भगवंतानं पाहिलं का इतकी मोठी शक्ती भगवान शंकर आणि स्वतः युद्ध करतात, त्यांची पत्नी संघ आदिशक्ती आणि एवढे देव आहे तरी हा मराना, म्हणजे याची शक्ती याला कुठून येते? नेमकं भगवान शंकर तर याच्या संग युद्ध करू राहिले, मी याला काही नाही, आणि मग याला शक्ती कुठून प्राप्त होती? ज्यावेळेस त्यांनी ध्यान लावलं, डोळे झाकले आणि पाहिलं, याचं मूळ शोधलं. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, झाडाचा जर वृक्षाचा नायनाट करायचा असेल तर त्याच्या मुळावर घाव घालायला पाहिजे, नाहीतर मग आपण असं आहे, झाडाच्या वरी वरी पालवी खुडीजे, मुळाशी उदक घालीजे, मुळाशी उदक घालीजे, वरी वरी पालवी खुडीजे, कैसे नेनाश पावे तया वृक्षा. म्हणजे ज्ञानोबा राय माऊली म्हणतात का ज्या वृक्षाचा नाश करायचा असेल तर त्याचं मूळ तोडलं पाहिजे पहिलं, वर पाला खुडून काही उपयोग नाही. मग त्यांनी मूळ शोधलं, त्यांचं कनेक्शन निघलं गुरुंदीपर्यंत. मग भगवान परमात्म्यानं विचार केला का आता याला काय करायचं, तर भगवान परमात्म्यानं जालंधराचं रूप घेतलं, डुप्लिकेट. भगवान डुप्लिकेट रूप घेतलं, डुप्लिकेट रूप घेऊन भगवान तिथे गेले. भगवान गेल्याच्या नंतर उंदीनं पाहिलं, ती लगेच उठली, तिच्या पतीच्या पाया पडली, पर पुरुषाचा तिला टच झाला, म्हणजे स्पर्श झाला, आणि त्या वृंदेचा पातिव्रत्य धर्म नष्ट झाला. भगवान शंकराच्या म्हणजे भगवान परमात्म्याच्या, भगवान अनंताच्या जो निराकार निर्गुण परमात्मा आहे त्याचा तिला स्पर्श झाला आणि तिचं पातिव्रत्य धर्म नष्ट झालं. ज्या वेळेस इकडे याचं पातिव्रत्य नष्ट झालं त्यावेळेस भगवान शंकराने त्रिशूळाने त्याचं मुंडकं छाटलं आणि तो मेला. त्याच्या सैनिकांनी ती मुंडके घेऊन आली, पाहिलं तर उंदे पाहती इथं बी ह्यो बी, मग हात माझा नवरा आहे, जो मेलेला आहे हा माझा नवरा आहे, मग हा कोण? तिनं सांगितलं, कोण आहे तुम्ही? तुम्ही तुमच्या मूळ रूपात या, नाहीतर मी पाणी घेईन, कमंडलू घेईन, पाणी घेईन आणि तुमच्यावर शिंपडन आणि तुम्हाला भस्म करून टाकेल. देव थरथर कापू लागले, देवाला घाम सुटला, आता काय करते काय? ती दूषणे देऊ लागली भगवंताला, का देवा तुम्ही माहित ऐकलं होतं का तुम्ही पतिव्रतांचं पातिव्रत्य रक्षण करायसाठी येतात, आज का तुम्ही माझा पातिव्रत धर्म नष्ट केला? देव तिला सांगतात, तिने दूषणे दिले. असे दूषणे भगवान प्रभू रामचंद्रांना तो बाली देत होता. मैं वैरी सुखदेव
म्हणजे धरती पडला भगवंताना त्याला बाण मारला झाडाच्या आडून. तो भगवंताला म्हणतो, प्रभू तुम्ही धर्मरक्षणासाठी अवतार घेतला, पण तुम्ही असं लपून मला बाण मारला. समोर समोर यायचं होतं, मग तुम्हाला माझ्या मनगटाची पावर दाखवली असती. तुम्ही मला एक शिकाऱ्यासारखं व्याध म्हणजे व्याध जसा शिकार करतो म्हणजे. मग प्रभू त्याला म्हणतात, अरे मूर्खा, मी तुझ्या संग युद्ध नाही केलं, मी तुझी शिकार केली. शिकार युद्ध कोणामध्ये करतात? समोरासमोर. मनुष्य मनुष्य संघ करेल, देव देवा संघ करेल, राक्षस राक्षस संघ करेल, प्राणी प्राणी संघ करेल. मग तू प्राणी, मी मनुष्य आहे, आपल्यात कुठं समानता आहे? म्हणजे समान माणसामध्ये युद्ध होतं. मग प्राण्याची शिकार करायची आहे तिथे कशी करतात? झाडाच्या आडूनच करावं लागते ना, दडून बसूनच. मग भगवान त्याला सांगतात, अरे बाली म्हणे, तू आहे ना म्हणे या 4 स्त्रियांना म्हणे कुदृष्टीनं पाहिलं म्हणे. एक आपल्या भावाची, छोट्या भावाची मुलगी, बायको, छोट्या भावाची बायको, आपली बहीण, आपल्या मुलाची बायको आणि आपली मुलगी, यांना जो कुदृष्टीनं पाहिजे तर त्याला तिथंच गोळ्या घालायच्या किंवा त्याला तिथंच बाण मारायचा, त्याचा तिथंच नायनाट करायचा, याच्यात कुठलाही पाप नाही, असं भगवान त्याला म्हणल्यावर तो निरुत्तर झाला. तो म्हणायचा, समोर समोर युद्ध लढले नाही प्रभू तुम्ही. त्यानं सांगितलं प्रभूंनी की तू वानर आहे आणि मी मनुष्य आहे, आपल्या दोघा समानता नाही. पण या 4 जणांकडे कुदृष्टीनं पाहिजे तर त्याला कसंही मारलं, कसंही दिसताक्षणी मारलं तर त्याचं काही पाप नाही. म्हणजे तू दुष्ण देत होता, पण त्या 2 उत्तरांना तू निरुत्तर झाला. तशी ही वृंदा भगवंताला दुष्ण देऊ लागली. मग भगवंताने तिला सांगितलं, वृंदे म्हणे, एका 90 म्हणजे 100 माणसं एका ठिकाणी अटकलेले आणि त्यांना ते मरणार आहे, काही थोड्या वेळात मरणार आहे. मग 100 मधलं एकानं जर बलिदान दिलं तर 90 जगणार आहे, आणि त्याचं एकाचं बलिदान दिलं नाही ते 100ची 100 बी मारणार आहे. मग त्या एकाचं बलिदान दिलं तर ते श्रेष्ठ ठरतं, कधीही चांगलंच असतं. मग भगवान सांगतात का हजारो स्त्रियांचं पतीवर ते नष्ट करतो तुझा पती, मग तुझं एकीचं बलिदान दिलं याच्यात काय वावगं ठरलं? पती भगवंताची भक्त होती, आणि ती कोणाची भक्त होती? भगवान शंकराची. मग भगवान शंकर कोणाचे भक्त होते? भगवान शंकर हे भगवान प्रभू रामचंद्रांची भक्त होती, भगवान परमात्मा श्री अनंताची भक्त होती. जय मुबारक आई, मुबारक माई, मुबारक
रखुमाई जय जय विठोबा त्यामुळे माऊली बाबांचा उल्लेख करताना यांनी मस्त की पायावरी लगेच घेऊन टाकल्यामुळं मला ही सेवा माझ्या मनानेच मिळालेली आहे. पण भगवान परमप्रेममूर्ती माऊली बाबा, मी कायम संगमनेरला कुठे मी कोणाची इथं संत भोजनात जायचो तर माऊली बाबा मला श्लोक म्हणायला लावायची. मी आश्रमात होतो आणि त्यांना ते म्हणायचे आश्रमात राहून काय केलं तू. तर मी असेच एक दोन दिवस वेळेस ना असं म्हणजे आपल्या गावचे सदामनाथ वारकर यांच्यामुळे संत भोजन होतं. मी एक श्लोक म्हणतो, त्यांना आवडला त्यांनी असं पिच्छ धरला माझा का वारंवार जिथं भेटले कुठं रस्त्यानं भेटले मला पाहिलं आम्ही दर्शनाला थांबवलं का ते म्हणायचे श्लोक म्हणलं. आमचे दादा महाराज आम्ही कुस्त्या पाहिलं होतो पेटामध्ये. दादा महाराज समोर एकदा म्हणलं नाही, दोनदा म्हण नाही, तिसऱ्यांदा म्हण भगवद्गीतेचे श्लोक. आश्रमात राहून तू काय केलं, काय भक्ती केली का, काय शिकवलं. आता संस्कृत मला येत होतं, आश्रमामध्ये संस्कृत शिकवलं जातं. मग माऊली बाबांनी मला बरेच वेळेस प्रोत्साहन दिलं आणि श्लोक म्हणायला लावायचे. नवे ते म्हणायचे आश्रमात राहून काहीतरी केलं पाहिजे, त्याचा उत्कर्ष केला पाहिजे. आता आम्ही लहान होतो, आमचे वडील इथं यायचं कीर्तन, नारंगी महाराजचं कीर्तन राहायचं आणि ते दृष्टांत सांगता मध्येच विठ्ठल 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 म्हणायचे. आम्ही म्हणायचे बाबा काही सांगताच मध्ये विठ्ठल म्हणते ठाक्यात काय बाई सांगता. मी वडिलाला विचारलं, म्हणलं अहो अण्णा हे असे का म्हणतात, म्हणजे असे का बरं बोलते बाबा, मधीच विठ्ठल 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 म्हणजे गोष्ट रंगत येते आणि मधीच विठ्ठल विठ्ठल म्हणतात. मग ते म्हणे अरे हे कीर्तन आहे आणि कीर्तन हे ते सांगायचे ते नाही, हे विठ्ठल विठ्ठल म्हणत्या हेच कीर्तन आहे आणि हे कीर्तन करायचं आणि हे कीर्तन केलं तरच तेच भगवंताला प्रिय होतं. परमप्रेम स्वरूप माऊली बाबा महाराज यांनी मला तेच सांगितलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं तू नवे फक्त एकच श्लोक 10 वखत पाठ कर आणि तू भगवद्गीता तू सहज पाठ होऊन जाईल. मी असंच कधी मध्ये काम नसलं तर भगवद्गीता घेऊन बसतो आणि श्लोक वाचतो. आणि मग असंच आता हे निमित्त माऊली बाबाच म्हणजे मायकून बोलून घ्यायचं होतं त्यांना, म्हणून मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. अशी ती वृंदा भगवंताला दुष्ण देऊ लागली. मग भगवंताने तिला सांगितलं वृंदे म्हणे हजारो स्त्रियांचं पातिव्रत नष्ट करणारा तुझा पती, तुझ्या एकीचं पातिव्रत धर्म नष्ट केला तर बाकीचे वाचलं ना. पण तिनं सांगितलं तेव्हा मी काय केलं तुमच्यावर, असं मी तुमचा काय गुन्हा केला, माझ्या पतीनं केला ना, मी काय केला. पण तिने सांगितलं तुझी भक्ती करते याचं मूळ तिथं आहे, तुझा पतिव्रत धर्म नष्ट केला नसता तर मरतच नव्हता. मग तिनं स्वतःला योग अग्नीमध्ये जाळून घेतलं. तिचं जे पार्थिव शरीर राहिलं याला भगवंतानं स्वतः काडी लावली आणि अग्निदहन केलं. भगवान तिथं रात्रभर तिचं अग्निदहन होऊन राग सावळेपर्यंत तिथंच थांबले. तिने भगवंताला शाप दिला का तुम्ही पाषाण भाषण तुमच्या बायकोचं तुमची तुटातूट होईल. पंचरूपात पंच अवतारात गेलता, कृष्ण अवतारात तिनं भगवंताला श्राप दिला आणि तो राम अवतारात फलित झाला.
मग ती वृंदेना भगवंताला दुष्ण दिले, ती मिली. म्हणजे ती जेव्हा मेली तिची राख भगवान सावडली, तर तिच्या राखेतून त्या रक्षामधून सकाळी तुळशीचं झाड उगलं. मग भगवंताला भक्ताचा भक्त किती प्रिय असतो पहा तुम्ही. भगवंताला भक्ताचा प्रिय भक्त म्हणजे हा बुक्का आपण लावतो, हा ही वृंद आहे, ही आपण येतो. आता ही जी तुळशी उगली भगवंताना, तिला ती तुळशी उगली, तिच्या लाकडं काड्या घेऊन ते वृंदावन घरी आले, घेऊन त्यांच्या घरी, आणि तिने आळ केलं. म्हणून या तुळशीला तुळशी वृंदावन म्हणत्या. म्हणजे तिने एक आळ केलं, आळ्याला काय म्हणत्या. आणि मग ते भगवंतानं ते आळ केलं आणि ते आळ करून मग त्याला ती वृंदावन म्हणत्या. तुळशीला वृंदावन, तुळशी वृंदावन. तर भगवंताना त्या लाकडांची माळ केली गळ्यामध्ये, ती भक्ताच्या नावानं धारण केली. आपण जी माळ घालतो ही वृंदेच्या नावा नाही, म्हणजे पिढी गणती, म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत ते वृंदेचं नाव राहणार. म्हणजे भगवान किती तुम्ही एकपट भक्त आवडतो भगवंताला, पण भक्ताचा भक्त लाखपट आवडतो. तसं भगवंतांना कायमस्वरूपी अजरामर करून दिली वृंदा. भगवंतांना तिच्या काड्या कुठे फेकून देत्या, त्या काड्या कुठे न फेकता त्याचा बुक्का तयार केला. भगवंत चरण रोज म्हणून ती भगवंतांना कपाळाला लावली, अशी ती वृंदा. आणि असं ते पातिवर्त धर्म, इतकं पातिवर्त धर्माची ताकद असती. तर स्त्रियांनी जसे तुकाराम महाराज सांगतात की जी स्त्री आपल्या पुरुषाचं ऐकेन, ज्याचे शब्द खाली पडून देणार नाही, कल्पांती तिचं कधीच वाईट होणार नाही, त्यांचं कायम कल्याण होणार. त्यांच्या घरात परमात्मा पण निराकार निर्गुण परमात्मा सगुण परमात्मा कायम त्यांच्या इथं वास करेल. ज्यांच्या घरी तुळशी वृंदावन, ज्यांच्या घरी असं लगेच लांबून कळत नाही वारकऱ्याचं घरी, हे वारकऱ्याचं घर वारकायचं मग तुळशी वृंदावन लगेच कळतं. मग अशी ती वृंदा. आता टाइम राहिला 5 मिनिटं, नाही संपला चालेल ना. आता हे जे चिंतन आहे आता इथंच आटोपतो, घेतो. माणसं थंडी वारीचे लांबून आलेले. हा, जय विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली माया माऊली तुम्हारा प्राण माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोले 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 क्षमा करा महाराज तुम्ही दवी आहे कार्याची कार्य पुन्हा क्षमा करा महाराज तुम्ही माऊली महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सदानंदाचा जय.